वा, बघा ना मंडळी, किती मऊ, स्पॉन्जी आणि जाळीदार टेक्स्चर असलेला हा केक तयार झालाय. आता कैरीचे भरपूर प्रकार आपण पाहिलेच, पण आता वेळ आली आहे पिकलेल्या आंब्याची. तर चला, आज आपण बनवूया अगदी सोप्या पद्धतीने मँगो रवा केक. मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत, तर या सुट्टीत एकदा हा केक नक्की करून बघा. फक्त एकाच आंब्यात तयार होणारा हा केक, ना सोडा ना कलर, तरीही रंग बघा किती सुंदर आलाय. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. सुरुवातीला मी एक पिकलेला आंबा घेऊन त्याचा गर काढून घेतला आहे. आता हा एक वाटी गर मिक्सरमध्ये घालून छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया. आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात 1.5 वाटी रवा घ्यायचा. आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालून त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. हे बघा या पद्धतीने. आता एका भांड्यात हे रवा साखरेचं मिश्रण घालूया. आता त्यामध्ये आंब्याचा जो आपण पल्प तयार केलाय तो टाकायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता यात अर्धी वाटी तूप घालायचं. तुपाऐवजी तुम्ही तेल घातलात तरीही चालते. त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घालून सगळं छान एकजीव मिक्स करून घ्यायचं. तर बघा, हे मिश्रण हलक्या हाताने आपण मिक्स करतोय. जास्त जोरात मिक्स करू नका, नाहीतर केकचा टेक्स्चर खराब होऊ शकतो. आता इथे एक छोटीशी टीप मी तुम्हाला मगाशी सांगितलेच आहे. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता. दोन्हीमध्ये केक छानच होतो. हा केक खास करून मुलांसाठी खूप बेस्ट आहे. आता सुट्ट्या चालू आहेत, तर मुलांसोबत बनवायला एकदम मजा येईल. आता हे मिश्रण झाकून अर्धा तास बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण केकचं भांडं तयार करून घेऊया. ज्यामध्ये तुम्ही केक करणार आहात त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं. सगळीकडे तूप लावून झाल्यानंतर त्यावर गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, केक खाली चिकटत नाही किंवा खाली करपतही नाही. अर्ध्या तासानंतर बघा, आपलं केकचं टेक्स्चर खूप छान तयार झाले. आता त्यात 1 चमचा बेकिंग पावडर घालायचं आणि त्यावर थोडंसं दूध घालून पुन्हा मिक्स करायचं. मी इथे सोडा अजिबात वापरलेला नाही, तरीही केक खूप छान स्पॉन्जी होतो. आता हे मिश्रण एका बाजूने हलक्या हाताने मिक्स करून केकच्या भांड्यात ओतून घेऊया. आता हे भांडं 2 ते 3 वेळा टॅप करायचं, म्हणजे त्यातील एअर बबल्स निघून जातील. आता वरून तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स उपलब्ध असतील ते घालूया. यामुळे केक छानही होतो आणि हेल्दीही होतो. मुलांना आकर्षित होतो. तर चला, आपली सगळी पूर्वतयारी आता झालेली आहे. आता गॅसवर जाडबुडाचा लोखंडी तवा, जो आपण भाकरीला वापरतो ना, तो तवा प्रीहीट करायला ठेवला आहे. आता तवा गरम झाल्यावर त्यावर हे केकचं भांडं ठेवायचं. आता त्यावर एक झाकण ठेवूया. 5 मिनिट मोठ्या आचेवर आणि नंतर 35 ते 40 मिनिट कमी आचेवर केक शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, इथे 35 ते 40 मिनिट मला लागलेला आहे आणि आपला केक तयार झालेला आहे. अर्ध्या ते पाऊण तासात आपला केक तयार झाला. हा केक आपण डिमोल्ड करूया. बघा, किती सुंदर रंग आलाय आणि अजिबात करपलेला नाही. आतून एकदम मऊ आणि स्पॉन्जी. तर चला, हा केक सरळ करून आपण कट करून घेऊया. मंडळी, आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे हा मँगो रवा केक एकदा नक्की करून बघा. एकदा केला की परत परत कराल, इतका टेस्टी लागतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यामध्ये आपण ना सोडा वापरतोय ना अंड, तरीही केक इतका मऊ होतो. जर तुम्हाला अजून असेच सोपे आणि घरगुती केक रेसिपी पाहिजेत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही आंब्याचे अजून कोणते पदार्थ बनवता तेही सांगा, मलाही नवीन आयडिया मिळतील.
आंब्यामुळे ना केकला नैसर्गिक रंग येतो, कोणताही कलर वापरायची गरज नाही. तुमच्या घरी कोणाला आंबा खूप आवडतो? माझ्या घरी तर आंबा आला की रोज काही ना काहीतरी नवीन बनतंच. आणि हा केक इतका सोपा आहे की पहिल्यांदाच करणाऱ्यांनाही अगदी परफेक्ट होतो. जर तुम्ही हा केक ट्राय करणार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये हो लिहा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही तुमच्या केकचा फोटो काढलात तर मला इंस्टाग्रामवर टॅग करा. मला तुमचे केक बघायला खूप आवडतील. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची आहे तेही नक्की सांगा. मी लवकरच आंब्याचे अजून खूप सोपे आणि चविष्ट प्रकार घेऊन येणार आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. हा व्हिडिओ मैत्रिणींनाही शेअर करा, कारण असा सोपा केक सगळ्यांनाच माहीत असायला पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक जबरदस्त आंब्याची रेसिपी घेऊन येणार आहे, तर ती मिस करू नका. परत भेटूया लवकरच पुढच्या हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.